असताना इट्स अ फ्लायटी अँड मायटी षटकार. कॉलिंग असतं तर कदाचित हा झेल देखील झाला असता, परंतु कॉलिंगचा अभाव आणि त्याचा फटका. 6 धावा पेन कोलीवाडा संघाच्या खात्यामध्ये आल्या. आता 5 चेंडू विजयासाठी 17 धावा, 3 षटकार ठोकावे लागतील मैदानामध्ये लल्ला वास्कर या फलंदाजाला. मागच्या ओव्हरमध्ये संघर्ष आपण पाहिला. खरं तर पेन कोलीवाडा संघाच्या वाट्याला, परंतु या ओव्हरला सुरुवातच धमाकेदार केली. भव्य स्वागत केलं प्रतीक ठाकूरचं. असं म्हणतात सूर्यास्तानंतर सूर्योदय हा नेहमी होतो, तसं अपयशानंतर यश हे तुम्हाला नक्की मिळेल, परंतु तुमच्याकडे असणारी तुमचा आत्मविश्वास आणि तुमची मेहनत, या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला नक्की यश मिळेल. तुम्हाला या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. 5 बॉल 17चं समीकरण, शेवटचे 5 बॉल 17 धावा. हा सामना पहिल्या ओव्हरपासून, पहिल्या बॉलपासून तुम्ही पाहताय रोमांचक होत चालला. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्ही सध्या अनुभवताय. 5 बॉल 17. गुड्डू कमबॅक करेल का? लल्ला वास्कर, 2 सिनियर खेळाडूंमध्ये हा संघर्ष सध्या मैदानामध्ये पाहता. लेफ्ट केल्या बॉलला वेल जज, अगदी डाव्याच्या बाहेर बॉल, पंचांचा इशारा वाईट बॉल. 5 चेंडू आता 16 धावा. 5 बॉल 16 धावाचं समीकरण. 1-1 डॉट बॉल सामन्यामध्ये घेऊन येईल केगाव टीमला. 1-1 षटकार या सामन्यामध्ये कोलीवाडा संघाला सामन्यामध्ये घेऊन येईल. स्टँड अँड डिलिव्हर लल्ला वास्कर, ही ऑन फायर. षटकार. धावा पहिल्या 2 बॉलमध्ये प्रतीकने तब्बल 13 धावा खर्च केल्या. 2 षटकार 1 वाईट बॉल. आता हा सामना आलाय 4 मध्ये 10 धावा. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधी हरू नका. जरी पहिल्या 2 बॉलमध्ये प्रतीकने 13 धावा खर्च केल्या, तरी पुढच्या 4 बॉलमध्ये त्यालाही कमबॅक करावं लागेल. परंतु एका बाजूला लल्ला वास्करने ज्या पद्धतीने संघाची कमान आपल्या खांद्यावरती सोपवून घेतली, चांगली कामगिरी बजावली आहे, त्यावर त्याला आता सातत्य टिकवायचं. 4 चेंडू 10 धावांचं समीकरण. जबरदस्त बॅटल, बिग बॅटल तुम्ही सध्या पाहताय. स्वर्गीय समीर दादा हळदणकर स्मृती चषकामध्ये आणखीन एक धमाका फिरून मारलाय मिड विकेटच्या बाहेर. दे घुमा के षटकार. हा सामना जिंकून दिला लल्ला वास्कर या फलंदाजाने. 3 बॉल 4 धावा. हा सामना बघा अगदी क्लोज आलाय, अगदी लास्ट मोमेंटला आलाय. 3 मध्ये 4 बनवायचा आहेत लल्ला वास्कर हा खेळाडू. स्ट्राइक एंडला आहे, खोला टाकला बॉल, हलक्या हाताने बॉलला उडवलाय. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलच्या मागे धावतो. सेकंडचा कॉल, 2 धावा अगदी सहजगत्या घेऊन गेले. दबाव पूर्णपणे केगाव संघावरती. तिसरी होईल का? स्ट्राइक हवी आहे आणि इथे मात्र कॉलिंग खराब. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या आणि रनआउटचा विकेट देखील आलाय. आता शेवटचे बॉल असतील मैदानामध्ये 2. विजयासाठी 2 धावांचं समीकरण. लल्ला वास्कर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 21 धावांची बहुमूल्य इनिंग साकारली आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. पर्यंत आला लल्ला वास्कर, याचं कौतुक करावं तितकं कमी. 3 षटकार त्याच्या इनिंग मध्ये पाहिले आणि महत्त्वपूर्ण इनिंग साकारून हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. 2 बॉल 2. जर का या बॉलवरती विकेट मिळाला तर, जर हा बॉल डॉट आला तर, असे प्रश्न आता खरं केगाव संघाच्या प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये निर्माण होत असेल. जर का इथे मात्र एखादा उलटफेर झाला तर मात्र सामन्यामध्ये आणखीन मजा येईल. कंपल्सरी चेसिंग हा देखील या स्पर्धे नियम. एकदा जोरदार डाव होता लल्ला वास्कर या खेळाडूसाठी. 21 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. 2 बॉल 2. समीर आवास्कर टीमचा फ्रंटलाईन फलंदाज मैदानामध्ये आहे. खरं तर आपण पाहिलं ओपनिंग ब्लास्टर हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. आडव्या बॅटने उडवलाय बॉलला, पाठवलाय स्क्वेअर लेग कडे. डिक्लेअर झोन मध्ये 1 बॉल 1. व्हॉट अ मॅच. हा सामना आता शेवटच्या बॉल वरती आलाय.
एक रनचं महत्व किती आहे तुम्हाला या सामन्यामध्ये कळेल. जर का इथे डॉट बॉल आला, जर का इथे विकेट मिळाला तर मात्र हा सामना जिंकेल रियांश 74 केगाव संघ. जर एक रन कंप्लीट झाली तर या सामन्यामध्ये विजय होईल पेन कोलीवाडा संघ. कोण जिंकेल हा सामना? एक बॉल एक. आयकॉन खेळाडू टाकीगावचा अमय पाटील एक उत्तम लेदर खेळाडू आहे. लेदरचा एक चांगला खेळाडू. त्याला आता एक बॉल मध्ये एक बनवायचं, तर दुसऱ्या बाजूला प्रतीक ठाकूरला एक रन पासून वंचित ठेवायचा आहे. पेन कोलीवाडा संघाला हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या दोन्ही संघांसाठी. शेवटचा एक बॉल, एक रनचं समीकरण. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. मी मगाशी म्हटलं एक ओव्हर 20+ झाला तर हा सामना शेवटपर्यंत जाईल. शेवटच्या बॉल पर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार इथे अनुभवायला मिळेल. आता हा सामना आलाय एक बॉल एक या समीकरणावरती. एक बॉल एक. थोडंसं प्रेशर राहील अमयवरती, प्रेशर राहील गुड्डूवरती. लास्ट बॉल टाकतोय पंचांच्या उजव्या बाजूने. राईट आर्म राऊंड द विकेट समोर अमय पाटील. एक बॉल एक. हा बॉल वाईड. सामना जिंकलाय पेन कोलीवाडा संघाने. अभिनंदन पेन कोलीवाडा टीम.